हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागील पिरियडला आपण कर्मचाऱ्यांची वेतन पद्धती त्यामध्ये कालमान वेतन पद्धती टाईम रेम्युनरेशन याच्यावर आपण अभ्यास केलेला होता. टाईम रेट सिस्टीम आपण म्हणतो त्याला, त्या पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता. आज आपण या ठिकाणी कार्य वेतन दर पद्धती याचा विचार करणार आहोत. म्हणजे वेतन पद्धती ज्या असतात त्यामध्ये दोन पद्धती असतात, कालवेतन पद्धती आणि कार्यवेतन पद्धती. मागील पिरियडला आपण कालवेतन पद्धतीचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे आणि आत्ता आपण या ठिकाणी कार्यवेतन दर पद्धती विचारात घेणार आहोत. आता कार्यवेतन दर पद्धती म्हणजे नेमकं काय असतं, तर या पद्धतीमध्ये कामगारांनी किती तास काम केलेले आहे याला महत्त्व असत नाही, तर त्यांनी किती उत्पादन केलेले त्याला महत्त्व असतं. वेतनाचा दर हा कामगाराने केलेल्या कामाशी किंवा उत्पादित केलेल्या नगाशी अवलंबून असतो, नगाशी संबंधित असतो. वेतनाचा दर प्रत्येक नगासाठी किंवा कामासाठी ठरवलेला असतो, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तासासाठी नाही ठरवला जात. त्या ठिकाणी कालवेतन पद्धतीमध्ये वेतनाचा दर हा तासावर असतो किंवा दिवसावर असतो, परंतु या कार्यवेतन पद्धतीमध्ये वेतनाचा दर हा त्यांनी केलेल्या उत्पादनावर अवलंबून असतो. म्हणजेच या पद्धतीमध्ये कामगाराने केलेले काम आणि त्याला द्यावयाचे वेतन याचा अन्योन्य संबंध घातलेला असतो. उदाहरणार्थ, प्रत्येक उत्पादित नगाचा दर 1 रुपया असेल आणि जर कामगाराने 25 नग तयार केलेले असतील तर त्याला किती मजुरी मिळेल? 25 रुपये मजुरी मिळेल. म्हणजे उत्पादनाच्या दरानुसार, उत्पादनाच्या प्रमाणानुसार त्याचा मजुरीचा दर हा अवलंबून असतो, लक्षात घ्या तुम्ही. कामगाराच्या उत्पादनानुसार त्याला काय दिलं जातं? वेतन दिलं जातं. त्यामुळं कालमान वेतन पद्धतीप्रमाणे या वेतन पद्धतीमध्ये कोणत्याही किमान वेतनाची हमी देता येत नाही. या पद्धतीमध्ये कामगारांच्या कार्यक्षमतेला अधिक महत्त्व दिलं जातं, कारण जेवढा कामगार कार्यक्षम तेवढं त्याला मिळणारी मजुरी जास्त असते, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग या पद्धतीचा उपयोग म्हणजे कार्यवेतन पद्धतीचा उपयोग कधी केला जातो, तर कार्यवेतन पद्धतीचा उपयोग करत असताना खालील परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे. कोणती परिस्थिती असते? त्यामध्ये मी दिलेला आहे, तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, प्रत्येक कामगाराचे कार्य मोजता येण्यासारखे असेल तर. म्हणजे जर प्रत्येक कामगारांनी किती काम केलेलं आहे हे जर मोजता येण्यासारखं असेल तर त्या ठिकाणी कार्यवेतन दर पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर कामामध्ये मधून जर व्यत्यय येत असेल, तर त्या ठिकाणी कालमान पद्धती उपयोगाची नाही आहे, लक्षात घ्या. काय असते? तर ती कार्यपद्धती उपयोगाची असते. म्हणून कामामध्ये मधून जर व्यत्यय येत असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर वस्तूच्या किंवा कामाच्या दर्जापेक्षा, नीट लक्ष द्या, वस्तूच्या किंवा कामाच्या दर्जापेक्षा कामाच्या प्रमाणाला जास्त महत्त्व असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, झाडं लावण्यासाठी खड्डे खांदायचे आहेत, मग किती खड्डे त्या ठिकाणी खणलेले आहेत त्या खड्ड्याच्या संख्येनुसार त्या ठिकाणी त्या कामगाराला काय दिली जाते? मजुरी दिली जाते. उत्पादन करत असताना तुम्ही 8 तासामध्ये किती नगाचं उत्पादन केलेलं आहे त्या नगानुसार त्या ठिकाणी त्या कामगाराला काय दिली जाते? मजुरी दिली जाते. म्हणून वस्तूच्या किंवा कामाच्या दर्जापेक्षा त्या ठिकाणी कशाला महत्त्व दिलं जातं? जास्त प्रमाणाला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि जर तसं त्या ठिकाणी प्रमाणाला जास्त महत्त्व दिलं जात असेल तर त्या ठिकाणी या कार्यवेतन दर पद्धतीचा काय केला जातो? अवलंब केला जातो. त्याचबरोबर कामगारांच्या कामावर जर देखरेख ठेवण्याची फारशी आवश्यकताच नसेल, सुपरविजनची गरज नसेल, कामगारांचं काम जे असतं त्या कामावर त्यांनी कशा पद्धतीने काम करतात, किती प्रमाणामध्ये काम करतात, त्यांच्या कामावर सुपरविजन करण्याची जर फारशी गरज नसेल, म्हणजेच त्या ठिकाणी फारशी आवश्यकता नसेल, तर त्या ठिकाणी कोणती पद्धती वापरली जाते? त्याने केलेल्या कामाचा विचार केला जातो. म्हणजे कार्यवेतन दर पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 4 स्थितीमध्ये, कोणकोणत्या? या 4 स्थितीमध्ये आपणाला कार्यवेतन दर पद्धतीचा काय करता येतो? उपयोग करता येतो. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर ह्या कार्यवेतन दर पद्धतीचे कोणते गुण आहेत पहा, फायदे कोणकोणते असतात, तोही भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आता ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला ते फायदे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो फायदा असतो तो उत्पादनामध्ये वाढ. आता उत्पादनाशी वेतनाचा संबंध असल्यामुळं आपल्याला जादा वेतन मिळावं यासाठी प्रत्येक कामगार आपल्या कार्यक्षमतेचा, आपल्या कौशल्याचा, आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, प्रत्येकजण आपल्याकडे जी असणारी क्षमता असेल, आपली कौशल्य असतील, आपली कुवत असेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग करतो आणि उत्पादन कसं वाढेल याचा तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं एकूण उत्पादनामध्ये काय होत असते? वाढ होत असते. म्हणजे हा पहिला फायदा आपण विचारात घेतला पाहिजे कार्यवेतन दर पद्धतीचा. त्यानंतर दुसरा फायदा आपण समजून घ्यायचा आहे, श्रम खर्चाची निश्चितता.
वेतनाचा दर प्रत्येक नगासाठी ठरवलेला असल्याने उत्पादित वस्तूची मजुरी किंवा उत्पादित वस्तूचा मजुरीचा खर्च दर नगामागे कायम राहतो, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं उत्पादनासाठी मजुरीचा खर्च किती असेल हे ठरविणे शक्य असते, लक्षात घ्या. म्हणून श्रम खर्चाची निश्चितता या ठिकाणी या कार्य वेतन दर पद्धतीमध्ये आपल्याला करता येते. त्याचबरोबर प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च कमी येतो, लक्षात घ्या. उत्पादनाचं प्रमाण वाढल्यामुळं, उत्पादनाच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळं कायम स्वरूपाचा जो काही वरकड खर्च असतो तो प्रत्येक नगामध्ये काय होत असतो, कमी होत असतो. त्यामुळं विक्री किंमत कमी होते आणि त्याचा ग्राहकांना काय होत असतो, लाभ होत असतो. आणि म्हणून हा एक फायदा आपण लक्षात घेतला पाहिजे की प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च हा या ठिकाणी काय होतो, कमी होतो. त्याचबरोबर कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांची दखल घेतली जाते, लक्षात घ्या तुम्ही. कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांची त्या ठिकाणी काय घेतली जाते, दखल घेतली जाते. इथेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कामगारांच्या उत्पादन प्रमाणानुसार वेतन दिले जात असल्यामुळे कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन मिळतं आणि अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन मिळतं. म्हणजेच या पद्धतीमध्ये वेतनाच्या दृष्टीने कार्यक्षम कामगार आणि अकार्यक्षम कामगार असा भेद केला जातो आणि त्यामुळं त्या ठिकाणी होणारा जो खर्च असतो तो कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हा एक गुण या ठिकाणी या पद्धतीचा आपण विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे कार्यवेतन पद्धतीमध्ये कार्यपरिस्थितीत सुधारणा होते, लक्षात घ्या तुम्ही. काय होत असते, कार्यपरिस्थितीमध्ये सुधारणा होत असते. आता कोणती सुधारणा होते, प्रत्येक कामगार जास्तीत जास्त वेतन मिळवण्यासाठी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेतन मिळायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकजण काय करत असतो, आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं कोणत्या पद्धतीनं कशा प्रकारे काम केलं पाहिजे की त्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होईल याचा तो सातत्यानं विचार करत असतो, लक्षात घ्या. त्यामधून त्याच्या कार्यपरिस्थितीमध्ये काय होत असते, सुधारणा होते. त्याच्या कार्यपद्धतीमध्ये काय होत असते, सुधारणा होते. आणि हा एक फायदा किंवा हा एक गुण या कार्यवेतन दर पद्धतीचा असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर यंत्रे, हत्यारे, अवजारे यांची काळजीपूर्वक हाताळणी होऊ शकते. आता यंत्रांची किंवा हत्यारांची काळजीपूर्वक हाताळणी होणं गरजेचं असतं जर अखंड उत्पादन जर तुम्हाला व्हायचं असेल तर. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं उत्पादनाची प्रक्रिया ही अखंड चालू राहावी तर त्यासाठी तुमची यंत्रे, हत्यारे ही काळजीपूर्वक हाताळली पाहिजे, लक्षात घ्या. आणि जर ती हाताळली नाहीत तर त्या ठिकाणी बिघाड होऊ शकतो आणि उत्पादनामध्ये खंड पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून कामगार अशा पद्धतीनं आपल्या उत्पादनामध्ये खंड पडू नये यासाठी खूप दक्षता घेतात. त्यामुळे ते यंत्राचा, हत्यारांचा काळजीपूर्वक वापर करतात आणि कच्च्या मालाची हाताळणीसुद्धा काळजीपूर्वक केली जाते, लक्षात घ्या. म्हणजे हे अनेक प्रकारचे फायदे या ठिकाणी आपल्याला एका फायद्यामध्ये लक्षात येतील. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी किंवा हा एक गुण या कार्यवेतन दर पद्धतीचा आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढचा गुण आपण लक्षात घ्यायचा की देखरेख आणि नियंत्रणाची गरज कमी असते. आपलं उत्पादन वाढलं पाहिजे अशी प्रत्येक कर्मचाऱ्याला ओढ असते, लक्षात घ्या. कारण उत्पादन वाढले की आपली मजुरी वाढते, मजुरी वाढली की आपलं त्या ठिकाणी उत्पन्न वाढलं. त्यामुळे तो आपल्या कामाचा वेळ फुकट घालवत नाही, वाया घालवत नाही. काम चुकारपणा तर मुळीच करत नाही, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं प्रत्येक कर्मचारी काम करतो किंवा नाही हे दुसऱ्यानं पाहण्याची गरज नाही, यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही. आणि हा एक या पद्धतीचा गुण आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर कामगारांना ही पद्धती समजण्यासाठी सोपी असते, लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक नगाचा दर आणि आपण केलेलं उत्पादन यावरून आपल्याला किती वेतन मिळेल, लक्षात घ्या. अतिशय कॅल्क्युलेशन सोपं आहे. आपण किती उत्पादन केलेलं आहे आणि नगाचा उत्पादनाचा दर काय आहे यानुसार प्रत्येक कामगाराला आपल्याला किती मजुरी मिळणार आहे, वेतन मिळणार आहे हे सहज समजू शकतं, हे सहज त्यांना ठरवता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे ह्या कार्यवेतन दर पद्धतीचे असतात. कोणकोणते फायदे मी सांगितले तुम्हाला. पहिला फायदा सांगितला उत्पादनामध्ये वाढ. त्यानंतर श्रम खर्चाची अनिश्चितता, म्हणजे श्रम खर्च हा निश्चित करता येतो, अनिश्चितता टाळते. त्याचबरोबर प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च कसा होऊ शकतो, कमी होऊ शकतो. त्याचबरोबर कमी खर्चाची पद्धती त्या ठिकाणी हे आपल्याला समजू शकेल. त्याचबरोबर कार्यपद्धतीमध्ये काय होऊ शकते, सुधारणा होऊ शकते. यंत्रे, हत्यारे यांची काळजीपूर्वक हाताळणी करता येते. त्याचबरोबर त्या कामगारांच्या कामावर किंवा कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता भासत नाही, म्हणजेच देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही. आणि त्याचबरोबर कामगारांना ही पद्धती समजण्यासाठी, वापरण्यासाठी, अवलंबण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी, आकडेमोड करण्यासाठी सोपी असते, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ही पद्धती समजण्यासाठी सोपी असते.
अशा पद्धतीनं वेगवेगळे गुण या कार्यवेतन दर पद्धतीचे आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. आता पहिली बाजू नाण्याची आपण एक बाजू पाहिली, या कार्यवेतन दर पद्धतीचे गुण कोणते आहेत, फायदे कोणते आहेत. आता दुसरी बाजू आपण विचारात घेतली पाहिजे नाण्याची. ती कोणती बाजू असेल तर ह्या कार्यवेतन दर पद्धतीचे दोष कोणते आहेत, कोणत्या पद्धतीचे दोष आहेत, ते दोषही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता त्यामध्ये पहिला दोष आपण समजला पाहिजे, नवीन कामगारांना वेतन कमी मिळतं. कारण अनुभव कमी असल्यामुळं कामगारांचं उत्पादन हे अनुभवी कामगारांच्या इतकं होऊ शकत नाही. म्हणजे जे जुने कामगार असतात त्यांच्या इतकं ह्या नवीन कामगारांचं उत्पादन होऊ शकत नाही आणि त्यामुळं तेवढं त्यांना वेतन हे मिळू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये इतरांच्यापेक्षा कमी वेतन मिळतं. हा ह्या पद्धतीचा काय आहे, दोष आहे. त्यानंतर दुसरा दोष आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, उत्पादनाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, जास्तीत जास्त वेतन मिळावं, जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं या हेतूनं कामगार काय करत असतात, केवळ उत्पादन वाढवण्याच्या मागे लागतात. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येकजण काय म्हणत असतो की आपल्याला जास्त वेतन मिळालं पाहिजे, जास्त मजुरी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तो त्या उत्पादनाच्या दर्जाचा विचार करत नाही आणि त्यामुळं दर्जा सांभाळण्यात उत्पादनाच्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की दर्जा सांभाळण्यात उत्पादन पर्यायानं वेतन कमी होण्याची शक्यता असते. उत्पादन कमी होतं आणि पर्यायानं काय होऊ शकतं, वेतनसुद्धा कमी होण्याची शक्यता असते आणि उत्पादन वाढविण्याच्या नादात उत्पादनाचा दर्जा घसरतो. हाही दोष त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून या पद्धतीमध्ये आपण काय समजून घ्यायचं आहे की उत्पादनाच्या दर्जामध्ये त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा दोष आपण समजून घ्यायचा आहे की वेतन निश्चिती नाही. आता हाही भाग आपण विचारात घ्यायचा. वेतनाचा संबंध उत्पादनाशी असल्याने कामगारांना जेवढं उत्पादन करेल त्या प्रमाणातच त्याला वेतन मिळणार असतं. त्यामुळे त्याला या पद्धतीमध्ये किमान वेतनाची हमी मिळत नाही. ज्याच्याशी कामगाराचा काही संबंध नाही अशा कारणामुळे जर उत्पादन थांबलं किंवा कमी झालं तर त्याचा परिणाम कामगाराला भोगावा लागतो. म्हणून हा एक दोष या पद्धतीचा आपण समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो. लक्षात घ्या, कामगारांच्या आरोग्यावर सुद्धा काय होत असतो, परिणाम होत असतो. आता आपलं उत्पादन वाढून जास्तीत जास्त वेतन मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त मजुरी मिळाली पाहिजे, आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे, एवढाच कामगारांचा विचार असतो. त्यामुळे ते आपल्या प्रकृतीचा विचार करत नाहीत, विश्रांती घेत नाहीत आणि विश्रांती न घेता अविरत काम करत असतात आणि त्या कामाच्या ताणाचा त्यांच्या प्रकृतीवर काय होत असतो, अनिष्ट परिणाम होत असतो. कालांतरानं त्यांची कार्यक्षमता काय होत असते, कमी होत असते. म्हणजे अशा पद्धतीनं हाही दोष आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर खर्चामध्ये सुद्धा वाढ होते. प्रत्येक कामगाराच्या प्रत्येक दिवसाच्या कामाची नोंद ठेवावी लागते आणि त्यामुळं क्लिनिकल स्वरूपाचं काम किंवा कारकुनी स्वरूपाचं काम, हिशेबाचं काम वाढतं आणि पर्यायानं खर्चामध्ये काय होत असते, वाढ होत असते. लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यानंतर यंत्रे, हत्यारे, अवजारे, कच्चा माल यांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. आपला वेळ फुकट जाऊ नये, उत्पादनामध्ये खंड पडू नये आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावं यासाठी कामगार यंत्रसामग्री, हत्यारे, कच्चा माल यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याचा अपव्यय होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या पत्र्याच्या पानात काही ठराविक आकाराचे तुकडे कापायचे असतील तर ते कशाप्रकारे ते तुकडे पाडले पाहिजेत, कशाप्रकारे ते तुकडे तयार केले पाहिजेत, त्या पानात जास्तीत जास्त तुकडे पडतील याचा विचार करीत न बसता जसे जमेल तसे तुकडे पाडले जातात आणि त्यामुळे बराच पत्रा वाया जातो. तसेच एखाद्या यंत्रात काही वेगळा आवाज आला तर काम थांबवून तो आवाज काय येतो याची तपासणी करण्यात वेळ घालवला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा यंत्रामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. आणि म्हणून इथं आपण लक्षात घ्यायचं की उत्पादन वाढवण्याच्या पद्धतीमध्ये, उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी यंत्राकडे दुर्लक्ष केलं जातं, कच्च्या मालाच्या अपव्ययाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हे नुकसान होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यवेतन पद्धतीला कामगार संघटनांचा तीव्र विरोध असतो. लक्षात घ्या, कशामुळे विरोध असतो तर नैतिक दृष्टिकोनातून या पद्धतीला कामगार संघटनेचा विरोध आहे. या पद्धतीमुळे कामगार लोभी, स्वार्थी आणि केवळ वेतनाच्या मागे लागतो. त्यामुळं कामगारांमध्ये भेदभाव निर्माण होतात. म्हणजे कामगारांच्या मध्ये काय होत असतात, भेदभाव निर्माण होतात, सुसंवाद राहत नाही, एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून द्वेष, मत्सर निर्माण होतो. आता अशा पद्धतीने एकमेकांच्या मध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तर एकमेकाच्या स्पर्धेमुळं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाविषयी काय निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो
आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय होत असतो, तर त्याचा परिणाम कामगार संघटनेवर होतो. कामगार संघटनेचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता असते, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे अशा पद्धतीचा हाही दोष आपण ह्या कार्यवेतन पद्धतीचा समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर कामगार बऱ्याच वेळेला अनुपस्थित राहण्याची शक्यता असते आणि जर कामगार अनुपस्थित राहिले, गैरहजर राहिले, तर त्यामुळं त्या ठिकाणी उत्पादनामध्ये कदाचित खंड पडण्याची शक्यता असते. एखाद्या वेळी कामगार कामावर येऊ शकला नाही, अनुपस्थितीचं कारण हे कितीही संयुक्तिक असलं तरी त्या दिवशी त्याला वेतन मिळत नाही. याचा अर्थ आठवड्यातून 1 दिवसाची आवश्यकता असणारी किंवा 1 दिवसाची आवश्यक असणारी विश्रांतीसुद्धा त्याला महागात पडू शकते. म्हणजे जर कामगार अनुपस्थित राहिला तर त्या दिवशीची मजुरी किंवा त्याला दिले जाणारं वेतन हे त्याला मिळू शकत नाही. म्हणजे जर तो अनुपस्थित राहिला तर त्या अनुपस्थितीमुळं कामगाराचं काय होऊ शकतं, नुकसान हे होऊ शकतं. अशा पद्धतीनं ह्या कार्यवेतन दर पद्धतीचे दोषही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं आणि हे पाऊण डझन दोष हे माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं ही कार्यवेतन दर पद्धती ही विचारात घेतल्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो नंतरच्या पिरियडला विचारात घेणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.